नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण मॅरेथॉन कव्हरेज दिवसभर केलं या निवडणुकांचं, आणि आता झालंय काय? कागदावर जी परिस्थिती आली आहे ती खूप स्फोटक आहे. मुंबईमध्ये भाजपनं शिवसेनेच्या खालोखाल मतं मिळवली. त्यांचे नगरसेवक सुद्धा 2नीच कमी आलेले आहेत भाजपच्या सेनेपेक्षा. पण त्यामुळं आता सेना भरपूर डिवसली गेलेली आहे. आतली माहिती अशी आहे की आज जर का मुंबईमध्ये भाजपला रोखलं नाही, आज मुंबईमधली भाजपची वाढती ताकद रोखली नाही, तर उद्या आपल्याला बघायला मिळणार नाही, अशी भावना शिवसेना नेत्यांची झालेली आहे. त्यामुळं शिवसेना अधिक आक्रमक होईल असं मानलं जात आहे. आणि शिवसेना खरंच आक्रमक म्हणजे सोप्या भाषेत ऑफेन्सिव्ह असं आपण म्हणूया. ऑफेन्सिव्ह होत असेल तर मग शिवसेना नेमकं काय करेल? कारण शिवसेनेनं आधीच जाहीर केलेलं आहे की शिवसेनेला निर्णय जाहीर करण्याची कुठलीही घाई नाही. 5 राज्यांच्या निवडणुकांचा जो निकाल 11 मार्चला लागतोय, त्यानंतर शिवसेना निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळं 5 राज्यांचा निकाल जर का भाजपच्या विरोधात गेला तर मग शिवसेनासुद्धा काही वेगळा निर्णय घेऊ शकते. आणि दुसरीकडं माहिती अशी मिळते आहे की बॅकडोर टॉक्स बिटवीन शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात होऊ शकतात. कदाचित मुंबईसाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची मदत घेण्याचा विचार करू शकते, गांभीर्यानं तसा विचार करू शकते, अशी माहिती मिळते आहे. आणि जर का असं होत असेल तर मग भाजपनं जे एवढं यश महापालिका निवडणुकांमध्ये मिळवलेलं आहे त्याचं काय, हाही प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर सेना भाजप पुन्हा एकत्र येणार का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, मुंबईत भाजपची ताकद वाढल्यानं शिवसेना आणखी आक्रमक होईल का, म्हणजे ऑफेन्सिव्ह होईल का? मुद्दा क्रमांक 2, मुंबईत भाजपला रोखण्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीचा विचार करेल का? मुद्दा क्रमांक 3, मुंबईत मराठी मतं सेना मनसेमध्ये विभागली गेली का? मुद्दा क्रमांक 4, मुंबईत काँग्रेसची वोट बँक भाजपनं पळवली का? हे होते मुद्दे ज्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार, बिझनेस स्टँडर्डचे असोसिएट एडिटर संजय जोग आहेत. नमस्कार. आपल्यासोबत राजकीय अभ्यासक अजित सावंत आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आमदार जनार्दन चांदूरकर आहेत. नमस्कार. आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत. त्याचबरोबर थोड्याच वेळात आपल्यासोबत शिवसेनेच्या वतीनं बोलण्यासाठी विजयी उमेदवार नगरसेविका किशोरी पेडणेकर सुद्धा असणार आहेत. मी सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करतो. सर्वात आधी मी चर्चा संजय जोग यांच्यापासून सुरुवात करतोय. संजय जोग, शिवसेनेला एखाद्या वेळेस बहुमत मिळालं असतं तर शिवसेना डिवसली गेली नसती. पण आता कागदावरती जी स्फोटक परिस्थिती शिवसेनेसाठी निर्माण झालेली आहे, त्यातून शिवसेना ऑफेन्सिव्ह होऊ शकते. मला असं वाटतं इट्स अ मेक ऑर ब्रेक कॉल हा आत्ता उद्धव ठाकरेंना घ्यायची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे तुम्ही मगाशी बघा ना, उद्धव ठाकरे ज्या म्हणजे रेसलेस होऊन बोलत होते, तो त्यांचा जो रेसलेसनेस किंवा अस्वस्थपणा, आणि थोडक्यात म्हणजे मी चिडलेलो आहेच पण त्यांना दाखवायचं नव्हतं, तो जो कंट्रोल पोश्चर ते त्यांच्यात दिसत होतं ना बॉडी लँग्वेजमध्ये, ते इतकं विजिबल होतं ना, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं आत्ता शिवसेनेला एक तर म्हणजे ते बोलून बघाशी बोलूनच गेले ना. आशिष, खरं तर तू ती जी टेप आपल्या व्ह्युअर्ससाठी दाखवायला पाहिजे. ते मगाशी बोलताना गेले, अहो म्हणाले आमचा महापौर होईल आणि आमचा मुख्यमंत्री असेल. आपण उद्धव ठाकरे काय म्हणाले नेमके त्या पत्रकार परिषदेमध्ये तेच बघूया. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? शिवसेना हा नंबर 1चा पक्ष मुंबई महापालिकेमध्ये नव्याने ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात त्यांनी आपलं अस्तित्व दाखवलेलं आहे. आणि म्हणून आजच्या पुरतं मी तमाम मुंबईकरांना आणि शिवसैनिकांना या माझ्या विजयाचं श्रेय देत आहे. हा जो विश्वास ते गेले सलग 20 वर्ष दाखवतात, मी आता 25 वर्ष पूर्ण होतो. मला नाही वाटत देशात असा कोणताही पक्ष असेल की ज्याला एखाद्या शहरातल्या नागरिकाने पुन्हा पुन्हा आशीर्वाद देऊन नंबर 1चा आणि विशेष म्हणजे हे शिवसैनिकांच्या एकट्याच्या मेहनतीचं फळ आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही हवेची आम्हाला साथ लाभलेली नाही.
किंबहुना पलीकडे सत्ता, साधन, संपत्ती आणि जी जी काय चित्रविचित्र समीकरण त्यांना करता येणं शक्य होतं, त्याच्यावरती मात करून नंबर 1 हा शिवसेनेने पटकवला. या सगळ्या निकालावरती एक व्यवस्थित प्रेस किंवा भाष्य म्हणा, ज्यावेळेला पूर्ण निकाल सगळे जाहीर होतील, सगळे लोक मला येऊन भेटतील, तेव्हा मी नक्की येईन. मग काय दुसरं कोणाचं म्हणलं आणि मी सांगू दुसरा बदल म्हणून शिवसेनेचंच करणार. मुंबईचं महापौरच नाही, तुमचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा शिवसेना. मतदारांची नावं गायब होणं हा एक घोळ आहे, मोठा घोळ आहे आणि याच्याबद्दल जो कोण त्याला जबाबदार असेल, मग अगदी निवडणूक आयोग असेल तरी सुद्धा त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. कारण तुम्ही कोणाचाही मतदानाचा अधिकार हा हिरावून घेऊ शकत नाही. अनेक ठिकाणी असंही लक्षात आलेलं आहे की गेल्या 2-4 निवडणुकांमध्ये जिथे मतदान केलं गेलं तिथे त्यांचं नाव न येता बालपणीच्या त्यांच्या म्हणजे घराच्या पत्त्यावरती त्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे. आणि मग ह्याच्या मागे कोणतं षडयंत्र आहे का वगैरे ह्या सगळ्याचा तपास हा निपक्षपातीपणाने व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरे काय म्हणालेले आहेत? मुंबईचा महापौरच नाही तर पुढचा मुख्यमंत्री सुद्धा शिवसेनेचा होईल, हे काय सांगतं? एक्झॅक्टली अशीच वाघाच्या शेपटीवर जो काय आता जो घाव घातला गेलेला आहे ना, तो शिवसेनेच्या 100% जिवारी लागलेला आहे. शिवसेनेचं वेळ आता आपण साधं चर्चा करायची आहे ती करायलाच लागेल. 3-4 महत्त्वाचे जे पर्याय राहतात ते एक काय, एक म्हणजे शिवसेनेची जी बाळासाहेबांची शिवसेना आहे ती शिवसेना अजूनही कट्टर आहे आणि तेवढीच म्हणजे बलवान आहे आणि तेवढीच ती बेसिकली ॲग्रेसिव्ह आहे. हे जर दाखवायचं असेल तर उद्धव ठाकरेंना आता कॉल घ्यावा लागेल की मी सत्तेतनं बाहेर पडणार आणि माझी जी मार्गक्रमण आहे ती माझ्या पद्धतीने चालू ठेवणार. दुसरं त्यांनी जे आत्ता सांगितलं तेच आपण परत हे करूया ना, की ते म्हणाले की त्यांना मिळालेले आहेत 84, BJPला मिळालेले आहेत 82. BJP असं क्लेम करते की 4 इंडिपेंडंट आहेत ते आमच्याकडे ऑलरेडी आलेले आहेत, म्हणजे आमची संख्या 86 झालेली आहे. आणि अशा वेळेला जर का महापौरसाठी जे हाफ वे मार्क लागतो 114 तो कोणाकडेच नाही, अशा वेळेला मग जर का शिवसेनेनी काँग्रेस 31 आणि त्याचबरोबर 9 जे आहेत ते बेसिकली NCP आणि 7 मग राहिलेले बेसिकली मनसे यांचे जर का बाहेरून पाठिंबा घेऊन किंवा त्यांनी जी काही रणनीती लागता येईल ती त्यांनी करावी, अशा पद्धतीने ते जसं म्हणाले त्याचं खरोखरच परिवर्तित करणार आहेत का ह्याकडे लक्ष आहे. आणि दुसरं वेळ जी आली, आपण जे वारंवार म्हणतोय की 11 मार्चपर्यंत उद्धव ठाकरे थांबतील आणि पुढचा निर्णय घेतील. मला असं वाटतं आता मनस्वीपणे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शिवसेनेला पुढची मार्गक्रमणा आणि एकूण त्यांचं सर्व्हायवल जर मेंटेन करायचं असेल तर त्यांनी पक्षातनं बाहेर पडणं हा एक महत्त्वाचा निर्णय घ्यावासा वाटतो आणि तो घेणार आहेत का याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि त्यासाठी त्यांच्यातले असलेले नेते, आमदार, नगरसेवक आणि खरापासनं राबणारा जो शिवसैनिक आहे तो किती प्रेशर बिल्डअप करतो याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आणि तिसरं महत्त्वाचं, काही म्हणा तुम्ही की ज्या पद्धतीने भेदक पद्धतीने ॲग्रेसिव्ह पद्धतीने BJPला आम्ही कारे नाही आरे दोन्ही म्हणून म्हणजे एका याच्यात म्हणजे गुंठीत करू शकतो, ही जी BJPची जी चाल होती त्याच्यात ते सक्सेसफुल झालेत पार्शली. अशा वेळेला शिवसेना खरोखरच जी गप्प राहते का किंवा जे ते वारंवार म्हणतात ती मॅव करते का, खरोखर वाघाचा जो एकूण जो एक म्हणजे असा जो क्रूरपणा आहे किंवा ॲग्रेसिव्हपणा आहे ते दाखवते, याकडे लक्ष ठेवावं लागेल. आणि लास्ट फक्त मी म्हणतो या आघाडीला की उद्धव ठाकरेंची जी देहबोली आहे ती अजूनही म्हणजे आपण हरलोत किंवा आपण ठीक आहे एक म्हणजे 1 नंबरला आलो 5व्यांदा आलो हे सगळं बोलणं ठीक आहे, पण जो वर्मी लागलेला आहे तर त्याचं खरोखरच रूपांतर ते BJPला झटका देण्यात करतात का याकडे आता लक्ष द्यायची गरज आहे. जनार्दन चांदूरकर, काँग्रेस म्हणून तुम्ही विचार न करता शिवसेनेच्या वतीनं थोडा विचार करा. म्हणजे कसं, एक तटस्थ राहून विचार करा की ज्या पद्धतीनं काँग्रेसचा वोट शेअर मुंबईमधला कमी झाला, काँग्रेसची जी वोट बँक आहे त्याला शह मिळाला, ती वोट बँक कदाचित भाजपनं पळवलेली दिसते आहे. अशा वेळी भाजपला डोक्यावर घेण्यापेक्षा काँग्रेसची मदत घेऊन जर का भाजपला रोखता आलं तर असा विचार शिवसेना करू शकते. नाही, आता तो प्रश्न आहे तो उद्धव ठाकरेजींचा आहे, त्यांनी त्याच्यावरती डिसिजन घेतला पाहिजे. परंतु मला या ठिकाणी हे ॲनालिसिस आहे आता याच्यातून जे सजेस्ट झालं तर त्यातले फिगर्स पाहता शिवसेनेचे 84 आहेत आणि भाजपचे 82 आहेत. म्हणजे 114चा हा मॅजिक फिगर त्या ठिकाणी मेयर असण्यासाठी हवा आहे.
शिवसेनेच्या मॅजिक फिगरला मनसे आणि बाकीचे दुसरे जे हे म्हणाले त्याप्रमाणे ते काँग्रेस, इंडिपेंडंट NCP आणि मनसे. आय विल लेट मनसे आणि इतर. मनसेचे 9, मनसेचे 7, त्यानंतर इतर 14 असे 21 शिवसेनेच्या मॅजिक फिगरमध्ये जर आपण जायला लागलो तर 84 + 21 म्हणजे 105 होतात. म्हणजे मॅजिक फिगरला जाता येत नाही. आणि त्याचप्रमाणे आता भाजपचे जे 82 आहेत, आता ते म्हणाले 4, तर 82 + 4 86 झाले. आणि ते मनसे त्यांना सपोर्ट दिलेच असं नाही, मराठी माणसाचा आहे. आणि बाकीच्यांची समजा त्यांचे जरी घेतले तरी सुद्धा ते मॅजिक फिगरला 103 जातात. आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे 31 आणि राष्ट्रवादीचे 9 असे 40 नगरसेवक जे आहेत, दे आर गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आता आपण पहा, उद्धव ठाकरेंनी समजा जर रिक्वेस्ट केली, त्यांनी जर ठरवलं की आपला, आता ते म्हणाले मगाशी त्याप्रमाणे की मेयर हा आपलाच असला पाहिजे, म्हणजे शिवसेनेचा असला पाहिजे, तर त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी, मला वाटतं ते ह्या प्रेझेंट परिस्थितीमध्ये त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर, हे माझं मत स्वतःचं सांगतो मी, कारण अदरवाईज इट विल बी मिस्टेकन दॅट आय एम स्पीकिंग फॉर काँग्रेस. आय एम नॉट स्पीकिंग, माझं ओन वर्जन आहे, ओपिनियन. यस. तर त्यामुळं मला असं वाटतं की हा 31 + 1, 31 + 9 असा 40 फिगर, 40चा जो फिगर आहे, हे शिवसेनेकडे जाण्यापेक्षा, हे भाजपकडे जाण्यापेक्षा शिवसेनेला बाहेरून सपोर्ट देण्यामध्ये प्रेफर करतील. आणि अशा पद्धतीनं शिवसेनेचा मेयर येईल. याच्या परत कॉम्प्लिकेशन्स अशा होतील की मग पुढं गेल्यानंतर हे जे युद्ध चाललंय त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा शिवसेनेचाच ते असेल असं ते म्हणाले. त्यामध्ये सुद्धा नंतरच्या घडामोडीमध्ये महाराष्ट्रातली जी आता ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये, ही तर लोकल निवडणूक आहे, त्याच्यामध्ये काय असं नॅशनल इश्यूज वगैरे काही इन्व्हॉल्व होत नाहीत. त्यामुळे भले त्यांना मिळालं असेल, परंतु ते इट शुड नॉट बी टेकन फॉर ग्रँटेड की महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांनी त्याला दिलं, आता बहालच केला महाराष्ट्र, असा काही नाही. आणि म्हणून पुढं आपल्याला ताकद मिळण्यासाठी शिवसेना स्वतः किंवा त्यांना सपोर्ट दिल्यामुळं सत्तेवरती आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सुद्धा त्याचा फायदा होईल, मुख्यमंत्री जर शिवसेनेचा आला तर. आणि म्हणून ते समीकरण सुद्धा जमलं. आणि काँग्रेसनं समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये युती केलीच ना समाजवादी पक्षाबरोबर. म्हणजे काँग्रेस हे सांगू शकेल की आम्ही प्रादेशिक पक्षांशी युती आता करतो आहोत, कारण भाजपला रोखायचं आहे. आणि भाजप जर का काँग्रेसचे सहकारी तोडत असेल, बरोबर, तर काँग्रेसही भाजपचे सहकारी तोडू शकतं ना. नाही. आणि शिवसेनामध्ये ट्रेंड आहे ना, म्हणजे बेसिकली BMC मध्ये ट्रेंड आहे. जेव्हा मुरली देवरा महापौर झाले तेव्हा शिवसेनेने स्वतः बाळ ठाकरेंनी त्यांना सपोर्ट केलेला होता. तर त्यामुळे परत एक नवीन अँगल आहे ना. आता आपल्याला काय ना, अँगल डिस्कस करायचं, महत्वाचा अँगल आहे तो प्रादेशिक. बरोबर, ऍब्सोल्युटली. प्रादेशिक पक्ष एकत्र येणार का? बरं, आता आपण परवाही चर्चा केली होती की शरद पवार वारंवार सांगत होते की शिवसेना नंबर 1 असेल. मग नंतर काय म्हणाले की राष्ट्रीय उलाढाल ज्या घडतायत त्याच्यामुळे जर का हे असे प्रादेशिक स्मॉलर पक्ष एकत्र येत असतील तर मी काय स्वतः लीड घेणार नाही, पण मी त्याच्यात नेहमीची जी एक महत्त्वाची आहे ती भूमिका ह्या सर्वांना एकत्र येण्यात येईल. आणि शिवसेना त्यात असेल का, याकडे जर आली तर ती वेलकम असेल. मला असं जर नॅशनल तर आपण बाजूला ठेवूया, मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि जर का शिवसेना आली तर ती मॅजिक फिगर जमतेच आहे ना. आणि शरद पवार असं म्हणू शकतात, देशाची आर्थिक राजधानी वाचवणं हे राष्ट्रहिताचं काम आहे आणि त्यासाठी सोनिया गांधी तुम्ही मोठं मन करा, हे होऊ शकतं. राम कदम चर्चा ऐकताय बघा, अजून काही सगळं फत्ते झालेलं नाहीये. समीकरण सांगायचं आहे. नाही, थांबा, त्यावरती येतो. तुम्ही विषय तोडू नका. अजित सावंत, फिदाईन अटॅक होऊ नका, विषय तोडू नका. तुमच्याकडनं विषय आता असा आलेला आहे. उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत. राम कदम नीट ऐका, उद्धव ठाकरे काय म्हणाले, मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौरच नाही तर राज्याचा मुख्यमंत्रीही शिवसेनेचा असेल, त्यामुळं भाजपसाठी धोक्याची घंटा आहे आणि शिवसेनेला मदत करायला काँग्रेस राष्ट्रवादी आतुर आहे अशी माहिती मिळते. आता बोला. उद्धवजी शिवसेनेचे नेते आहेत, त्यामुळे ते शिवसेना पक्षाविषयीच बोलतील. ते कसं म्हणतील की भाजपचा महापौर असावा.
उद्या काँग्रेसचा नेता असेल तर तो काँग्रेसच्या पक्षाविषयी बोलेल. त्याच्यामुळे उद्धवजी बोललेत ते त्यांच्या पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून प्रत्येक नेत्यानं तसं वक्तव्य करायचं असतं. त्या वक्तव्याच्या बाबतीत मी काही भाष्य करणार नाही. पण एवढं मात्र निश्चित आहे की या निवडणुकीमध्ये 2 गोष्टी प्रकर्षानं समोर आल्या. पहिली गोष्ट प्रकर्षानं समोर आली की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मागची 25 वर्ष आम्ही लढलोच नव्हतो आणि पहिल्यांदा लढल्याच्या नंतर सुद्धा 82 जागा म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये 31च्या डायरेक्ट 82 म्हणजे 3 पटीनं हा भारतीय जनता पार्टी पक्ष हा मुंबईमध्ये मोठा झालाय. याच्यामध्ये अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा भाजपमध्ये आलेले आपण पाहिलेले आहेत निवडणुकीच्या तोंडावर, अजून येत आहेत. विषय एवढाच येतो की शिवसेनेची किती प्रगती झाली म्हणजे प्रगतीचं त्यामुळेच तर ते आक्रमक होऊ शकतात. शिवसेनेची प्रगती झाली नाही ना, शिवसेनेची प्रगती झाली नाही म्हणूनच ते वेगळा विचार करू शकतात. हाच प्रश्न आहे. भाजपनं किती कमावलं हा मुद्दा गौण आहे. शिवसेना किती ऑफेन्सिव्ह म्हणजे आक्रमक होईल हा प्रश्न आहे. त्यांनी किती आक्रमक व्हायचं, त्यांनी काय करायचं हा त्यांचा पक्ष. आता निवडणूक संपलेली आहे, निकालही समोर आलेत आणि डोकेदुखी सुरू झालेली आहे, लक्षात घ्या. मुंबईकरांना महाराष्ट्रानं स्वीकारले. नाही अशी जी आपण म्हणताय तसं नाहीये. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी म्हणतोय तुम्ही समजताय तसं नाहीये. तुम्ही एवढं सहजासहजी घेऊ नका. मुंबईमध्ये शिवसेना डिवचलं जाणं एवढं सहजासहजी तुम्ही घेऊ नका राम कदम. कारण शिवसेना हा विचार करू शकते आज जी मुंबईमध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे ती उद्या आपल्याच मुळावरती येईल आणि आजच भाजपला नाही रोखलं तर मुंबईमधून शिवसेना नामशेष होईल. हा विचार उद्धव ठाकरे आणि इतर सेनेचे नेते करू शकतात. त्यामुळं काँग्रेसची बाहेरून मदत ते घेऊ शकतात, भाजपला रोखू शकतात. कोणी कोणाची मदत घ्यावी हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा स्वतंत्र विचार आहे. त्याच्यावर आम्ही भाजप म्हणून काय भाष्य करणं अपेक्षित आहे, त्याच्यावर काही भाष्य होणार नाही. आणि राजकारण काही जर तरवर चालत नाही. कोण काय करेल कोण काय नाही करणार. मात्र आमचं अगदी अजेंडा आमचा क्लिअर आहे. पारदर्शी कारभारासाठी दिलेलं हे लोकांनी भाजपला दिलेलं हे यश आहे. नोटाबंदीच्या निकालाच्या नंतर पूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्षानं संभ्रम आणि गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्याला डावलून लोकांनी भाजपला दिलेली ही पसंती आहे. तर त्याच्यामुळे आता सत्तेत सुद्धा येत असताना पारदर्शी कारभार असला पाहिजे हा आमचा प्रमुख अजेंडा आहे. म्हणजे तुम्ही सेनेला सोबत घेणार नाही, म्हणजे तुम्ही शिवसेनेला सोबत घेणार नाही. आता तुम्ही शिवसेनेला सोबत घेणार नाही कारण त्यांचा कारभार पारदर्शी नाही असं तुम्ही वारंवार म्हणताय. आपण जर माननीय मुख्यमंत्र्यांचं जर पहिलं भाषण आपण आशिष जे ऐकलं असेल देवेंद्र फडणवीस साहेबांचं, त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय विचार आणि आचार. तर शिवसेनेचा आमचा विचार एक आहे. अडचण कुठे होती? आचारामध्ये अडचण होती, आचरणामध्ये. तर त्याच्यामुळे आचरणामधली जी अडचण आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जागांसाठी आम्ही अडून नव्हतो, आम्ही पारदर्शी कारभारासाठी अडून होतो. आणि पुणे पिंपरी चिंचवड मध्ये कुठला आचार केला हो भाजपने? पिंपरी आणि पुणे मध्ये, पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये भाजपनी कोणता आचार विचार सांगितला जरा सांगा बरं. आणि उल्हासनगरमध्ये सुद्धा बोला तुम्ही. पुण्यामध्ये भाजप सत्तेत येते आहे हे आपण पाहत आहात. आणि मतदारांनी स्वीकारले. लोकशाही प्रक्रियेने भारतीय जनता पार्टीला पुण्यात सुद्धा 1 नंबरचं स्थान दिलंय. हे कसं नाकाराला आशिषजी? आपण लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण कशाला महत्व देतो? लोकांनी निवडून दिलेल्या मतदानातून सिद्ध झालं ना की भारतीय जनता पार्टीनं 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं सरकार दिलं त्याला दिलेली लोकांनी ही पसंती आहे. फडणवीस साहेबांच्या कामाला दिलेली पसंती. बरं ठीक आहे अजित सावंत आता तुम्ही मुद्दा मांडा पण आधीचे मुद्दे खोडून काढताना पुन्हा नीट विचार करा. पहिली गोष्ट अशी आहे की आतापर्यंत आपण जो विचार करतोय की शिवसेनेचा महापौर बनण्यासाठी शिवसेनेला कोण मदत करेल आणि ते करत असताना आपण आता आकड्यांचे खेळ मांडले की काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7 असा मिळून पाठिंबा होऊन शिवसेनेचा महापौर बनेल. परंतु एक गोष्ट मनसेच्याही पाठिंबाची गरज नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. काँग्रेस राष्ट्रवादी आले इनफ. उत्तर प्रदेशची निवडणूक आहे आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला आपला पारंपरिक शत्रू असलेल्या
शिवसेनेबरोबर जाता येईल का, उत्तर भारतीय मतदारांवर त्याचा काय परिणाम होईल ह्याचा विचार करता एक पर्याय नवं समीकरण असं आहे, आशिषजी, नवं समीकरण असं नाही, आहे. आम्ही म्हणतोय उत्तर प्रदेशचा निकाल लागल्यावरती काँग्रेस विचार करेल आणि शिवसेना विचार किती करेल. वेळ 11 मार्च नंतर ना. 11 मार्च. मी महापौर बनण्याची वेळ तर आता येईल ना, मी महापौर बनण्याच्या ह्या संदर्भात आहे. ह्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जी मुदत आहे ती 9 मार्च पर्यंत आहे. 9 मार्चच्या आत नवीन जनरल बॉडी यायला पाहिजे, म्हणजेच काय लगेच ऐकून महापौर घ्या. होणार नाहीये. एक दुसराही समीकरण याच्यामध्ये आकार घेऊ शकतं की काँग्रेस आपला उमेदवार महापौर पदासाठी उभा करेल किंवा तटस्थ राहील, म्हणजे शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं बालन सुद्धा काँग्रेसवरती हा, आम्ही येणार तसंच नाही म्हणतोय. आणि शिवसेनेचा महापौर निवडून येऊ शकेल. हीच खेळी पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडताना सुद्धा करता येणं शक्य आहे. हे मी नवीन समीकरण आपल्याला हो ना, मग तटस्थ आपल्याला राहूनच म्हणतोय आम्ही, बाहेरून सांगू किंवा इच्छितो. तटस्थ राहून. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की ही दुसऱ्यांदा झुंज घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी किंवा शिवसेनेने भाजपशी घेतलेली ही दुसरी झुंज आहे आणि ही दुसरी झुंज ही विधानसभेच्या झुंजीपेक्षा अधिक कडवट झाली. हो. अधिक कडवट झाली हे लक्षात ठेवा. मुंबई पुरेशी म्हटली तर ती अत्यंत कडवट अशी झुंज होती आणि ती झाल्यानंतर सुद्धा सर्वसाधारणपणे असं असतं की निवडणुकीचे निकाल जेव्हा लागतात आणि ही अशी परिस्थिती निर्माण होते असं दिसतं, तेव्हा दोन्ही पक्षाचे जे नेते असतात ते थोडंसं सावधगिरीने बोलतात. उदाहरणार्थ रावसाहेब दानवे बघा सावधगिरीने बोलत होते, परंतु आज आशिष शेलार आणि किरीट सोमय्या हे जे पहिल्यापासून आक्रमक राहिलेले भाजपचे नेते आहेत त्यांनी घेतलेल्या ज्या भूमिका आहेत, आशिष शेलार म्हणाले फुटपट्टीने काही लोक वाढले, परंतु आम्ही मात्र कितीतरी पटीने वाढलो. किरीट सोमय्या तर काय आता अर्ध्या हळकुंडाने पिवळेच झालेत, किंवा मुलुंड सगळं मी काबीज केलं, मुलुंड मुंबईचा प्रवेशद्वार आहे, आता माफियाला आतमध्ये यायला देणार नाही, माफियाला संपवून टाकणार. हे जे सगळं जे डिवचणं सुरू आहे, मला वाटतं ते कुठेतरी थांबायला पाहिजे होतं, पण भाजपसुद्धा थांबायला तयार नाही आहे असे संकेत मिळत आहेत. आणि अशा वेळेला शिवसेनेला आपला जो ओरिजिनल स्वभाव आहे, जो बाळासाहेबांच्या काळापासून जोपासलेला स्वभाव आहे, त्या स्वभावाला पुन्हा एकदा खतपाणी घालून शिवसैनिकांना आक्रमक करावं लागेल. आणि तसं आक्रमक केलं तरच 2019ची निवडणूक, कारण एक गोष्ट नक्की आहे की आता विधानसभा निवडणूकसुद्धा 2019 हे दोन्ही पक्ष एकत्र लढवणार नाहीत. आणि तसं असताना आक्रमक व्हायचं असेल तर त्याची जी बीजं आहेत ती आज पेरावी लागतील. आणि ती पेरण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मग तटस्थ राहून म्हणा, बाहेरून पाठिंबा देऊन म्हणा, किंवा अप्रत्यक्ष आतमध्ये घेऊन म्हणा, हे करणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते तसंच होईल असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीच्या भाषा चाललेल्या आहेत, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, भाजपचा जो स्वभाव आहे तो स्वभाव बघता आपल्या विरोधकांच्या फाईल्स बाहेर काढणं ह्याच्यामध्ये भाजपची मंडळी अतिशय तरबेज आहेत. आणि त्याचं सुतोवाचही त्यांनी केलेलं आहे. मग ते उद्धव ठाकरेंच्या बाबतीत व्यक्तिगत टीका करताना केलेला आहे, शिवसेनेच्या बाबतीत केला आहे, महापालिकेच्या कारभारांच्या बाबतीमध्ये केलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर राष्ट्रवादीचे लोक हे करायला गेले, पाठिंबा द्यायला शिवसेनेला गेले, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा प्रकरणं उकळून काढायची तयारी असणार आहे. आणि ह्या सगळ्या शक्यता गृहीत धरून पुढचे डावपेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आखावे लागतील. राम कदम आशिष शेलार असं म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये निकालानंतर की भाजप सत्ता स्थापनेचा दावा मुंबई महापालिकेत करेल. कशाच्या जीवावरती करेल? 2 नगरसेवक सेनेपेक्षा भाजपचे कमी निवडून आलेले आहेत, मग पहिली संधी ही शिवसेनेला मिळेल ना, भाजपला कशी मिळेल? नाही, आता सत्ता स्थापनेचा दावा कसा करणार, कोण मदत करणार, काय मदत करणार, याविषयीची चर्चा ही काही सार्वजनिक टीव्ही चॅनलवर होऊ शकत नाही. काही पक्षाची ध्येयधोरणं असतात, त्या पद्धतीनं पक्षाच्या कोर कमिटीमध्ये त्याचा निर्णय पक्षाचे श्रेष्ठी घेतील आणि त्याची काही चर्चा सार्वजनिक करणं योग्यही ठरणार नाही आणि त्याच्यावर भाष्य करणंही उपयुक्त असणार नाही. पण एवढं मात्र निश्चित की आपण जो 2चा फरक सांगता आहात, तो 2चा फरक आपण लक्षात घ्या की इतक्या वर्षापासून सातत्यानं आमचा मित्रपक्ष लढतो आहे. तो सातत्यानं लढून सुद्धा त्यांची झालेली वाढ आणि पहिल्यांदा आम्ही लढून आमची झालेली वाढ आपण लक्षात घ्या, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की कोणाची प्रगती कशी झाली. ठीक आहे. आपल्यासोबत किशोरीताई पेडणेकर आहेत, शिवसेनेच्या उमेदवार होत्या, ज्या निवडून आलेल्या आहेत. सर्वात आधी किशोरीताई, तुमचं अभिनंदन. सकाळीच तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि निकालाअंती तुम्ही 4थ्यांदा महापालिकेवरती निवडून गेलेल्या आहात. त्याबद्दल समस्त पाहुण्यांच्या वतीनं, महाराष्ट्र वनच्या वतीनं तुमचं अभिनंदन. किशोरीताई, आता प्रश्न ऐका. किशोरीताई, धन्यवाद. हो, ठीक आहे. किशोरीताई, ज्या पद्धतीचा निकाल हा कागदावरती आलेला आहे, त्यामुळं शिवसेना जरी क्रमांक 1चा पक्ष मुंबईमध्ये बनला असला किंवा झाला असला तरी सुद्धा फार खुश दिसत नाही आहे. कारण अवघ्या 2 जागा कमी असून भाजप क्रमांक 2वरती आलेला आहे.
अशा वेळी जर का शिवसेनेचा महापौर आणायचा असेल तर काही तडजोडीचं राजकारण करावं लागणार आहे. याआधीसुद्धा बघितलं गेलं की एखादा पक्ष तटस्थ राहून आपल्याला मदत करू शकतो. आणि जसं उद्धव ठाकरे म्हणतात की मुंबईत महापौर हा शिवसेनेचा असेल, एवढंच नाही तर राज्याचा मुख्यमंत्रीही शिवसेनेचा असेल. काय अर्थ घ्यायचा याचा? आता निकाल स्पष्ट झाल्यामुळे ज्या पक्षप्रमुखांनी जो अर्थ सांगितलाय त्या पद्धतीने पुन्हा वाटचाल होईल. हां हां. आणि आज जो ट्रेंड दिलेला आहे मुंबईकरांनी तो निश्चित चांगला ट्रेंड दिला असंही म्हणायला हरकत नाही. दोन ह्यानी का होईना, शेवटी मोठा भाऊ म्हणून राहिलोच की. हां. म्हणजे सतत चालू होता मोठा भाऊ छोटा भाऊ. तो दोन ह्यानी का होईना पण आम्ही मोठा भाऊ आहे हे दाखवून दिलंय. हा किशोरीताई, तुमची चौथी टर्म आता सुरू होणार आहे. तुमचा दांडगा अनुभव आहे मुंबईमध्ये. मुंबईमधली जी काँग्रेसची वोट बँक होती ती भाजपनं पळवलेली दिसते आहे. आणि शिवसेनेसाठी इथंच धोक्याची घंटा आहे, कारण भाजप ज्या पद्धतीनं इथं वाढते आहे, उद्या कदाचित भाजप शिवसेनेच्या मुळावर येऊ शकतं असा विचार करून जर का पुढची युती करायची नाही करायची याबाबत गांभीर्यानं विचार शिवसेना पक्षप्रमुख करू शकतात की नाही? नाही, तो विचार तर गांभीर्याने सगळ्यांना घ्यायलाच लागेल. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलंय हा जो निकाल आलेला आहे त्या निकालाचं स्वागत तर आता करायचंच आहे. पण आम्ही पण त्याच्यावरती विचार करू, सगळ्या गोष्टींनी साधक बाधक आम्ही विचार करू. ज्या पद्धतीनं मराठी मतांचं विभाजन झालेलं आहे मनसे आणि शिवसेनेमध्ये, मनसेनं 205 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते आणि आता कागदावरची परिस्थिती बघितली तर मराठी मतं मनसे आणि सेनेमध्ये विभागल्या गेल्यानं मोठा फटका हा शिवसेनेला बसलेला आहे. जर का खरंच हा फटका बसला नसता तर सेनेच्या जागा वाढल्या नसत्या? नाही, आता ते जर आणि तरवर काय बोलण्यात अर्थ नाही आहे. आता जे आलंय समोर त्याला सामोरं जायचंय. पण महापौर हा शिवसेनेचाच होईल याची खात्री तुम्हाला आहे? मुंबईमध्ये महापौर हा शिवसेनेचाच होईल याची खात्री तुम्हाला आहे किशोरीताई? हो, निश्चित आमचाच महापौर बसेल. आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं तटस्थ राहून तुम्हाला मदत केली तर ती तुम्हाला चालू शकते, कारण मदत काय बाहेरून कोणीही करू शकतं. ते आता बघू, येणारा काळ ठरवेल किंवा येणारे दिवस ठरवतील. ठीक आहे, येणारा काळ ठरवेल. पण जसं जनार्दन चांदूरकर, मराठी मतं जी विभागली गेली ती विभागली गेलेली आहेत हे दिसतं आहे. कारण मनसेनं 205 ठिकाणी उमेदवार उभे केले होते आणि एक सायझेबल अमाऊंट ऑफ मराठी टक्क्यातला भाग हा मनसेनं घेतला असण्याची शक्यता आहे. त्याचा फटका हा शिवसेनेला बसला. राज ठाकरे जे म्हणत होते की मराठी माणसासाठी आपण एकत्र येऊया, मी टाळी पुढं करतो, तुम्ही पण टाळी द्या, जर का उद्धव ठाकरेंनी ते ऐकलं असतं तर त्याचा फायदा झाला नसता? नाही, आता हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण ते काही उमेदवार ते 500 मताने पडले असतील शिवसेनेचे, काही 100 मताने पडले असतील, काही एकदम कमी मताने पडले असतील. हे आपलं म्हणणं बरोबर आहे. परंतु आता नाव इट इज बायगॉन. ते बायगॉन जे आहे ते बायगॉनच आहे. आता येणारी परिस्थिती जी आपण चर्चा करतात दॅट इज इम्पॉर्टंट. आणि या परिस्थितीमध्ये शिवसेना ही काय भूमिका घेते, लढवय्याची जर भूमिका जर त्यांनी घेतली तर मला वाटतं निश्चितपणे 2-3 पर्याय, ह्यांनी सांगितलेला पर्याय जो आहे ना तर अल्पसंख्याकांच्या बाबतीत UPचा जो म्हणाले तुम्ही, यू विल बी सरप्राईज द कॉन्स्टिट्युन्सी विच आय रिप्रेझेंटेड फॉर 15 years, बहराम पाड्यासारख्या थिकली पॉप्युलेटेड मुस्लिम वस्तीमध्ये सुद्धा शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलेला आहे. म्हणजे बाळासाहेबांच्या वेळेची जी अल्पसंख्याकांचा जी सेना होती
ती आता थोडी इन द कोर्स ऑफ टाईम बदलली आहे. इट इज टेकिंग मुंबईची परिस्थिती आणि बाकीच्या ठिकाणची परिस्थिती. इट इज अ कॉस्मोपॉलिटन सिटी आहे आणि मी मुंबईकर हा जो मान्य करतो तो शिवसैनिक तो महाराष्ट्रीयन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तो 30 वर्षापर्यंत राहतो. ही त्यांची जी भूमिका आहे जी सॉफ्ट करण्याची आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आता त्याच्यावरती कम्युनियल अँगलमधून विचार न करता, कारण मुस्लिमांनी त्यांना इलेक्ट केलेलं आहे. मुस्लिमनी जर इलेक्ट केलं नसतं तर मग गोष्ट अलग आहे. प्रश्न आता असा आहे की त्याच्यामध्ये आपण अजून एक पर्याय आहे की ह्या ही सेनेची आणि बी जे पीची दोनची जी टक्केवारी जास्ती आहे याच्यामध्ये बरेच लोक सभागृहामध्ये जाणारसुद्धा नाहीत. ज्यांना शिवसेनेला मदत करायची जर असेल आणि हे लोक यांना शिवसेनेचा मेयर आणायचं असेल तर त्याची टोटल प्रेझेंट राहणाऱ्यांची जी स्ट्रेंथ आहे 227-26च्या ऐवजी ती कमी होऊ शकते ॲक्च्युअल. म्हणजे त्यातले काही 10 लोक कमी हजर झाले, काँग्रेसचे लोक काही कमी हजर नाही आले किंवा ह्याच्या नाही आले तर ते त्या ठिकाणी सुद्धा समीकरण जमवून अगोदर प्लॅनिंग करून मेयर त्यांना इन्स्टॉल करता येतं. हे याआधी झालेलं आहे संजय जोग. एक्झॅक्टली. पण आशिष ना, मला असं वाटतं चांदूरकर साहेब म्हणतात ना ती जर का Remote आता possibility शिवसेनेने घेतली ना तर ही पळपुटेपणाचं धोरण आहे. आत्ता जे आपण म्हणतोय ते शिवसेनेच्या वर्चस्वाच्या दृष्टीने त्यांना आक्रमक राहावं लागेल. Absolutely. आणि दुसरा शिवसेनेच्या एकूणच फ्युचर एक्झिस्टन्सच्या हां, दृष्टीने तो विचार- निर्णय घेणार का, निर्णय यावर घ्यावा घेऊ लागणार. आपण. हे हा पळपुटेच होईल हो. हे की- पळपुटेपणाचं झालंय. Absolutely. शिवसेना काय करेल मी तुम्हाला सांगतो. ऑफेन्सिव्ह होईल. करेक्ट. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स बनेल. Yeah. आणि जर का मुंबईमध्ये शिवसेनेचं अस्तित्व नाही राहिलं तर मग काय उपयोग, असा विचार करून काय आहे काँग्रेसची वोट बँक भाजपनं पळवली ही याची जास्त चिंता शिवसेनेला असणार आहे काँग्रेसपेक्षा. आणि त्याचा विचार करून शिवसेना कदाचित हा जो पर्याय आहे काँग्रेस राष्ट्रवादीची मदत घेण्याचा, आणि काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा मुंबईत का मदत करेल तर राज्य सरकार तिथं पाडायला मिळतं. मध्यावधी निवडणुका येऊन पुन्हा सत्तेमध्ये संधी शोधण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी करणार आहे. त्यामुळे हे समीकरण जुळवून आणायला शरद पवार सारखे नेते आहेतच ना, ते आणू शकतात. नाही आणि ऑलरेडी तू म्हणतो नाही, आणि तसं हे- शिवसेना हे- हे आणि जे आणि म्हणाले. दोन्ही काँग्रेसमधले काही जे म्हणजे अतिउत्साही नेते त्यांनी ऑलरेडी बॅक चॅनल जी म्हणजे आपण जे म्हणतात डायलॉग तो चालू झालेलाच नाही, आहे. आणि मला दुसरा- सांगायची गरज नाही कोण करताय ते. दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा यांनी मांडलेला आहे. हा, तो मुद्दा असा आहे तो तुमच्याच गटाचे होते ना आधी. आणि आमच्या बरोबरचेच आहे. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की BJP जे सरकार जे आहे ते त्या फायली काढतं. फायली हा, ते आता किरीट सोमय्यांनी सांगितलं ना, मग ते नाही, फायली ते सांगितलं ना 7 कंपन्यामधल्या ज्या 2 कंपन्या आहेत हा. त्याच्यावर भुजबळ छगन साहेबांबरोबर भुजबळांची त्यांची- ईडीची चौकशी आहे. हा. त्याच्याशी त्यांनी उद्धव ठाकरेंचा संबंध जोडला. म्हणजे एक प्रकारे धमकी दिलेली अहो, आहे, मुख्यमंत्री- बघा आमच्या सोबत या हा. नाही तर ईडीची नोटीस उद्धव ठाकरेंना येईल आणि आणि चांदोरकर मग आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकलं. ब्लॅकमेल करत पाठिंबा घेऊ Correct. असं सांगण्याचा तो इशारा होता. शेवटी आहे. मुख्यमंत्र्यांना आमच्या इंटरव्ह्यू मध्ये पहिल्यांदा हा. महाराष्ट्रवनचा जो मी घेतला होता बरोबर त्यामध्ये त्यांनी किरीट सोमय्यांना समज दिली की असं धमक्या वगैरे देऊ नका, उलट जे ऑथोराइज एजन्सीज आहेत तिकडे कागदपत्र घेऊन जा, पण पब्लिकली धमक्या देऊ नका. आणि त्याच्यात जर काही तथ्य असेल तर त्याच्या संदर्भातली एन्क्वायरी करायला राज्य सरकार पुढे मागे बघणार नाही. हे हा. सांगून टाकलं ना हे मुख्यमंत्र्यांनी सांगणं तिथे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या टू गेट रीड ऑफ ऑल दिस थिंग्स हे ते आशिषजी, आपण एक जो मिनिट. सांगता थांबा आता होऊ द्या, तुम्ही सविस्तर उत्तर द्यायचं आहे. थांबा. हा, टू गेट रीड ऑफ ऑल दिस थिंग्स हे सगळं म्हणजे त्यांच्या शिवसेनेबरोबर बाकीच्या लोकांच्या पण ते काढतात. राष्ट्रवादीच्या काढतात, बाकीच्या काढतात, काँग्रेस सगळ्याच्या काढतात. तर हे सगळेच व्हिंडिकेटिव्ह राजकारण जे आहे ते बंद करण्यासाठी ब्रिंग हिम डाऊन. आणि हो, याला एक दुसरा अँगल असाही आहे ना, हा, अजित पवारांचं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पानिपत झालेलं आहे. येस, त्यांचा जो राजकारणातला दबदबा होता तो पूर्णपणे खतम. नेस्तानाभूत भाजपनं केलेला आहे. Right. त्यामुळे अजित पवार सुद्धा याला संमती देऊ शकतात, ते सुद्धा वेगळे प्रयत्न करू शकतात. बरोबर आहे. कारण तो पण एक माणूस असा आहे ना की काका उलतापालत करू शकतो आणि अजित पवार नाही हे मानणारा तो माणूस नाहीये. आणि त्याने निवडणुकीच्या अगोदरच संकेत दिलेत की 150 आमदार हे या सध्याच्या सरकारच्या विरोधात आहेत, एकत्र येऊ शकतात. हा संकेत त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. आता राम कदम तुम्ही सविस्तर बोला. राम कदम, तुम्ही सगळं ऐकलं, आता उत्तर द्या. काय काय प्रश्नावर उत्तर देऊ? हा, बोला आपण की. जे मगाशी म्हणत होता 7 कंपन्यांचं, अहो जेव्हा शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे स्वतः असं संपत्तीचा त्यांनी विषय काढला
तेव्हा अगदी मोठ्या मनानं किरीट सोमय्या प्रामाणिकपणानं खासदार किरीट सोमय्या साहेब यांनी सगळी संपत्ती स्वतःची जाहीर केली आणि आवाहन केलं की तुम्ही तुमची संपत्ती जाहीर करा. का नाही त्यांनी जाहीर केली? आता तो ठीक आहे त्यावेळेचा भाग होता. आता किरीट मला सोमय्या ते यांनी उकरून जाहीर काढायचं केली म्हणजे नाही. त्या पण लोकप्रतिनिधी आपण या ठिकाणी आहे. आता सध्या निवडणूक लढवायची म्हटलं तर प्रतिज्ञापत्र द्यावंच लागतं आणि त्या अनुषंगाने संपत्ती जाहीर करावीच लागते. उद्धव ठाकरे काही लोकप्रतिनिधी नाही आहेत. लक्षात इन्कम टॅक्स भरत घ्या. असतील तर त्यांचा खासगी मामला आहे. विषय लोकप्रतिनिधीचा नाहीये, विषय लोकप्रतिनिधीचा नाहीये. तो आता विषय निघून गेला त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा करायची नाही. पण त्यावेळेस एवढंच होतं की विषय प्रामाणिकतेचा सुरू होता, विषय संपत्तीचा सुरू होता. तर जर समजा खासदार साहेबांनी सुद्धा केली तर बाकी शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा करावी अशी एक माफक अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेत काही चूक होतं असं मला वाटत नाही. पण आता तो सगळा भूतकाळाचा भाग झाला. निकाल आलेत, निकाल लोकांच्या समोर आहेत, महाराष्ट्राच्या समोर आहेत. शिवसेना अजूनही भाजप बरोबर फारकत घेऊ शकते असं वाटतं की नाही? आता शिवसेना अजूनही भाजप बरोबर फारकत घटस्फोट घेऊ शकते की नाही हे वाटतं की नाही? आता ते काय करू शकतात किंवा काय करू शकत नाही त्याच्यावर मी कसं भाष्य करेन? मी माझ्या पक्षाची भूमिका मांडू शकेन आणि आता येणाऱ्या काळामध्ये दिसेल कोण काय करते कोण नाही करत आहे. पण या आतापर्यंत वर्तमानात एवढं तर सिद्ध झालंय की भारतीय जनता पार्टी जे म्हणत होती, ज्या पद्धतीचं काम महाराष्ट्रात करते त्या कामाला मुंबईकरांनी सुद्धा दिलेली सलामी आहे ना. ठीक आहे ना, त्याविषयी काही वादच नाहीये. भाजपनं सगळं काही काबीज केलेलं आहे. 10 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये क्रमांक 1 चा पक्ष भाजप राहिलेला आहे. हे सर्व यश मुख्यमंत्र्यांचं आहे. 10 पैकी 8 ठिकाणी भाजपचा महापौर होणार आहे. सर्व यश मुख्यमंत्र्यांचंच आहे. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, हे सगळं मान्य आहे. राम कदम, प्रश्न हा आहे की एवढं होऊनही देवेंद्र फडणवीस सरकार भक्कम झालंय का, स्थिर झालाय का, याचं उत्तर प्रामाणिकपणे द्या. मी मगाशी तुम्हाला सातत्यानं वारंवार सांगितलंय की राज्यातलं सरकार स्थिर आहे. 5 वर्षाचा कार्यकाळ राज्यातलं सरकार पुन्हा पूर्ण करेल आणि पुन्हा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या नंतर पुन्हा 19 मध्ये येणारं सरकार देखील भाजपचंच असेल, भाजपचाच मुख्यमंत्री असेल. या बाबतीत हे मी तुम्हाला आत्मविश्वासपूर्वक सांगतो. हा भाग एक झाला. आणि दुसरा भाग की निकाल आता हातात आलेत. येणाऱ्या 2-3 दिवसात कळेल आता कोण सरकार बनवतंय, मुंबई महापालिकेमध्ये कशी सत्ता, महापौर कोणाचा बनतोय, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन कोणाचा बनतोय, काय हे सगळं स्पष्ट होईल. आणि याचा निर्णय भारतीय जनता पार्टीची आमची जी मुंबईची कोर कमिटी आहे ती कोर कमिटी ठरवेल. मग शेवटी मुंबईचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, हे सगळे एकत्रितपणे निर्णय घेतील काय कशा. पण जो काही निर्णय असेल हा मुंबईकरांच्या हिताचा असेल आणि मुंबईचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून तो घेतला गेलेला निर्णय असेल. बघा, भाजपनं आतापासूनच पुन्हा गाजर दाखवायला शिवसेनेला सुरुवात केलेली आहे. आता शिवसेनेनं भाजपचं गाजर खायचं की ते पुन्हा फेकून द्यायचं हा विचार करायचा आहे. हेच तर भाजप शिवसेनेला गृहीत धरते आहे ना की आम्ही गाजर दाखवलं की ते आमच्या मागे येतील. पण तशी परिस्थिती नाही आहे. परिस्थिती आणखी स्फोटक बनलेली आहे. यावरच आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर सेना भाजप पुन्हा एकत्र येणार का? 74% लोक म्हणतायत होय, महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर सेना भाजप पुन्हा एकत्र येणार. सर्व जनतेला असं वाटतंय, बहुतेकांना असं वाटतंय. कल्याण डोंबिवली पॅटर्न यशस्वी झालेला आहे, तो सेना भाजपच्या पथ्यावर पडलाय. पण राजकारणामध्ये इतकं सहज सोपं समीकरण नसतं. ते सोडवायला जाल तर त्यातलं कोडं कळतं आणि तसंच झालेलं आहे. निर्विवाद यश जर का शिवसेनेला मुंबईमध्ये मिळालं असतं तर ते चाललं असतं. पण आता जी स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं भाजपची डोकेदुखी आणखी वाढलेली आहे, हे जाणकार सांगतायत. यावरच आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. जनार्दन चांदूरकर, ज्या पद्धतीनं निकाल लागला त्यामध्ये काँग्रेस पूर्णपणे नेस्तानाभूत झालेली आहे. सगळीकडनं म्हणजे
महापालिकांमध्ये काँग्रेस गायब झालेली आहे. काँग्रेसला सुद्धा रिवाईव्ह करावं लागणार आहे. काँग्रेसला सुद्धा प्रादेशिक पक्षाबरोबर हात मिळवणी करावी लागेल. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर तर करावीच लागेल, पण जर का उद्या सेनेची बाहेरून मदत देऊन काही फायदा होत असेल, म्हणजे काँग्रेस रिवाईव्हच्या दृष्टीनं बरं का, राज्य सरकारमध्ये जर का त्याचा काही फायदा होत असेल, विधानसभेत राज्याच्या पक्ष संघटनेत, तर काँग्रेस सुद्धा हा विचार करेल की नाही. आता परिस्थिती तर बदलली आहे ना. काँग्रेस तर बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा अलायन्स ते प्रादेशिक पक्षाबरोबर करतं आणि त्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये काय आहे की यांचा एक असा जो हे सांगतात त्याप्रमाणे जो ठप्पा लागलेला होता की हे असं अल्पसंख्याकांच्या आणि त्याच्यासाठी बाहेर देशामध्ये परिणाम होतच होते. बट नाव दॅट सिच्युएशन इज चेंज्ड. आता प्रश्न असा आहे की काँग्रेस तर ते आता अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसची सुद्धा एक जबाबदारीच आहे ना. मुंबई महानगरपालिकेमध्ये शेवटी महापौर झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे अशा परिस्थितीत. बरोबर तर झाला पाहिजे आणि यू हॅव टू चूज बिटवीन द बॅड अँड द वर्स्ट. हां, तर त्याच्यामुळं मग ते काँग्रेसला ते तिथं महापौर बसवण्यासाठी मग ते कसा चालवायचं ते त्यांचं हेडेक. परंतु काँग्रेसला तरी काहीतरी भूमिका याच्यासंबंधी घ्यावी लागेल. आता काय भूमिका गेली मी सांगत नाही, परंतु आता दुसरा याच्यामध्ये मुद्दा मगाशी कदम साहेबांनी जो सांगितला आणि सगळा टी व्ही चॅनल्सवरती डिस्कस होतो की बघा आमच्या मुंबईमध्ये एवढ्या जागा आल्या, 82 जागा आल्या, फुटपट्टीनं नाही तर पट्टीनं आम्ही वाढलो. हे जे त्यांचं स्टेटमेंट आहे, तर याच्यामध्ये उद्धव ठाकरे हा त्याच्याबरोबर सरकार नसताना, सरकार विरोधात असताना, सीएम त्यांच्या विरुद्ध डायरेक्ट भाष्य करत असताना, धमक्या देत किरीट असताना, सोमय्या धमक्या देत असताना, सीएम धमक्या देत असताना त्यांच्या पाठीमागं मुंबईचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये होत राहिला, ही त्या शिवसेनेसाठी सुद्धा काही कमी भूषणावं बाब आहे असं मला वाटत नाही. त्यामुळेच ते डिवसले गेलेले आहेत. आणि त्यामुळे ते स्वाभाविकपणे डिवसले जाणार. आणि म्हणून BJPनं हे आम्ही फार मोठे झालो, फार मोठे, अरे सत्ता ज्याच्या हातामध्ये असते त्याच्याकडे मनी म्हणजे पैशाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग, मसल्स आणि बाकी पोलीस यंत्रणेचा उपयोग, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण यांच्याकडं इन द अब्सेन्स ऑफ दॅट त्यांनी ते कॅप्चर केलेलं आहे. म्हणजे भाजपनं चांगल्या जागा मिळवल्या हे मान्य आहे त्यांना त्याच्याबद्दल, परंतु शिवसेनेनं सुद्धा तेवढ्याचपेक्षा किंबहुना त्याला जास्त शिवसेनेला महत्त्व दिलं पाहिजे. नाही, चांदूरकरला खरं तर आता उद्धव ठाकरेंचीच भाषा बोलतायत. उद्धव ठाकरे मगाशी काय बोलले, सत्ता आणि त्याच्यात संपत्ती, याचा जो काय सगळी लँग्वेज तशीच चालले ना. ऑलरेडी हे आत्ताचं नाहीये. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये उस्मानाबाद, परभणी, रायगड इथं काँग्रेस आणि शिवसेनेने आधीच हात मिळवणी केली होती. रायगडमध्ये ओपनली एका बाजूला ते आनंद गीते साहेब आणि माजी मंत्री यांचे रवी पाटील हातात हात घालून जोरात, म्हणजे एका बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी. त्यामुळे उस्मानाबाद मध्ये काय मधुकर चव्हाण साहेब केवळ राष्ट्रवादीला फक्त आता तेच फॅक्स पाठवायची गरज आहे पोस्टरची. नाही, त्यामुळे आता काय तोडगा तर काढला पाहिजे त्याच्यावरती. मुंबईमध्ये महापौर तर बसला पाहिजे. मग आता या अशा परिस्थितीमध्ये सेनेचे आणि यांचे डेडलॉक होत असेल तर कुठला जो बॅड आणि वर्स्ट मध्ये चूज करून तो आता वाईटात वाईट कमी वाईट कोण आहे त्याला मदत करूया. आणि महाराष्ट्राला फ्युचरमध्ये त्या धोक्यापासून वाचवण्यासाठी की कुणाच्या फाईल्स काढणे, कुणाला ज्यावरती अन्याय करणे, ते सगळ्या वेलफेअर विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स आणि हा जो एक गुंडांना राजकारणात आणणे आणि त्यानंतर मग गुंडांच्या मार्फत इलेक्टेड प्रतिनिधींना फोडणे, हे सगळे जे प्रकार आहेत हे प्रकार तर थांबतील. महाराष्ट्राला एक क्लिअर पॉलिटिक्स तरी मिळायला मदत होईल याचा पण विचार केला पाहिजे. काँग्रेसला सगळं सुचायला लागलो. अजित सावंत बोला. मला चांदूरकर साहेबांचं आश्चर्य वाटतं की आता निवडणूक पार पडली, एका अर्थाने लोकांनी भाजपला जो काय कौल दिलेला आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी भाजपच्या जे काही दुर्गुण असतील, दोष असतील, ते लोकांनी स्वीकारलेले आहेत मान्य आणि त्याची काय फार दखल घेतलेली नाही. मग त्या नोटाबंदीपासून गुंडांना प्रवेश देण्यापर्यंत असून लोकांना त्याच्याबद्दल काय तक्रार नाही असं दिसतं. त्यामुळे त्याचा काय तुम्ही समाचार घ्यायचा किंवा ते कसं रोखायचं हे बोलण्यापेक्षा किंवा प्रादेशिक पक्षाबरोबर जायचं की नाही, महापौर कोणाचा, आपलं जे घराची जी पडझड झालेली आहे ती सावरण्याकडे काँग्रेस लक्ष देणार आहे का? आपण मगाशी एक प्रश्न विचारला, तो प्रश्न नंतर आपल्या चर्चेच्या ओघात विरून गेला की काँग्रेसची जी मतपेढी आहे ती भाजपने काबीज केलेली आहे का? आता बघा, उत्तर भारतीय मतदार हे साधारणपणे पारंपरिकरित्या काँग्रेस बरोबर असायचे. अगदी गुजराती मतदार सुद्धा 2014 पूर्वी
गुजराती आणि काँग्रेसबरोबर राजस्थानचे मतदार आहे काँग्रेस बरोबर असतात. तिथे तर आता फार मोठा छेद गेला, काँग्रेसचेच लोक घेतले. ठाकूर रमेश सिंग कांदिवलीचे गेले, आर एन सिंग उत्तर भारतीय संघाचे गेले. तीच गोष्ट पारंपरिक जी अल्पसंख्याकांची मतं, मग ती ख्रिश्चन पारसी असोत किंवा मुस्लिम असोत, ही मतं साधारणपणे काँग्रेसच्या पारड्यात पडत असत. पण तिथेही आता MIM सारखा भागीदार बीजेपीच्याच समाजवादी पक्षाला 5 जागा मिळाल्या. प्रोत्साहनाने तयार झाला. त्याच्यामध्ये आणि काँग्रेसमधल्या दलित नेत्यांबद्दल तर काय बोलायचं. मी चांदूरकर साहेबांबद्दल पूर्ण आदर मला आहे, पण हंडोरे आहेत, एकनाथ गायकवाड आहेत, ह्यांचं कुठे मला सांगा मागासवर्गीयांमध्ये कुठल्या प्रकारचं असं वजन आहे की त्यांनी संपूर्ण मागासवर्गीय समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा केला आहे. त्यामुळे मुळात प्रश्न असा आहे की लोकांचा ज्याच्यावरती विश्वास बसेल, निर्णया समाजाला ज्याच्याबद्दल आदर आणि सहानुभूती वाटेल, अशा प्रकारचं नेतृत्व काँग्रेस इथून पुढे तयार करणार आहे का. मराठी समाजाला तर काँग्रेसबद्दल कधीच आस्था वाटली नाही आणि त्याचं मूळ काँग्रेसची जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये आहे. कारण काँग्रेसची आजपर्यंतची संस्कृती अशी राहिली आहे की प्रादेशिक पातळीवरचं प्रादेशिक भाषिक नेतृत्व, स्थानिक भाषिक नेतृत्व हे तयारच व्हायला द्यायचं नाही. आणि म्हणून आपण बघितलं की मुंबईमध्ये मराठी नेतृत्व तयारच व्हायला द्यायचं नाही. तयार होत असेल तर त्याचं खच्चीकरण करायचं धोरण स्वीकारलं गेलं. त्यामुळे मराठी माणसं कधीही काँग्रेसकडे गेली नाहीत. म्हणजे हे जे दोष काँग्रेसच्या एकंदर संघटनेमध्ये झालेले आहेत ते मुळापासून आपण दुरुस्ती करणार आहोत का. मला वाटतं आता हीच वेळ आलेली आहे. आणि आता हीच वेळ, आता नाही तर कधी नाही. आणि हा प्रश्न फक्त मुंबई पुरेसा मर्यादित नाही. इतका दिग्गज नेता संजय, एक मिनिट, दिग्गज नेता सुशीलकुमार शिंदेसारखा की ज्याला काँग्रेस पक्षाने सर्व प्रकारची प्रतिष्ठा आणि पदं दिली, सोलापूर सांभाळू शकला नाही. विलासराव देशमुखांनी जे लातूर तयार करून ठेवलं होतं आणि काँग्रेसचा गड समजला, त्या लातूरची आज परिस्थिती काय आहे. अशोक चव्हाण नांदेडच्या पलीकडे जायला तयार नाहीत, प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा कुठला प्रभाव पडत नाही. अशा परिस्थितीमध्ये केवळ एखाद्या संजय निरुपम दोषी आहेतच, पण केवळ संजय निरुपमला वरच्या माथ्यावर खापर फोडून चालणार नाही. तर संपूर्ण मगाशी मी आपल्याला जो एक शेर सांगितला होता, बर्बादे गुलिस्ता करने के लिए एक उल्लू काफ़ी है, यहाँ तो हर शाख पे इतने उल्लू बैठे हैं, अंजामे गुलिस्ता क्या होगा. प्रत्येक ठिकाणी खालपासून वरपर्यंत अशा लोकांनी काँग्रेस संघटनेचा ताबा घेतला आहे. मध्ये आज भ्रष्ट आहेत, दलाल आहेत, काही नेत्यांचे नातेवाईक आहेत. काँग्रेस संघटना ही पोखरली गेलेली आहे. म्हणून महापौर बनवायला आम्ही मदत करणार, मग कोणाच्या फायली बाहेर पडू नये म्हणून सरकार पाडणार, हे बघण्यापेक्षा मुळात काँग्रेसने आपलं घर सावरण्याची गरज आहे. ते घर कसं सावरणार आहेत हा माझा मला असं वाटतं घर सावरण्यासाठी आधी भाजपला रोखणं गरजेचं आहे, मग आपण आपलं घर काय सावरायचं असा विचार काँग्रेस संजय. नाही कसं आहे माहिती आहे का, आता आपण सकाळपासून हेच बोलतोय ना. अहो मुळात रुलिंग अँड अपोजिशनची जेव्हा स्पेस बीजेपी आणि शिवसेनेने ते वाटून घेतली होती तेव्हा काँग्रेस NCP नगण्यच होते हो. त्यामुळे हा एक आधी पहिला ॲक्सेप्ट करूया. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 227 वॉट 36 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आणि 6 लोकसभेमध्ये, यामध्ये जेव्हा काँग्रेसची नेस्तनाबूत झाली, राष्ट्रवादी नावापुसायला राहिली नाही 2014च्या इलेक्शनमध्ये, त्यावेळेला असं वाटलं होतं की दोन्ही पक्ष काहीतरी सेन्सिबल निर्णय घ्यायला सुरुवात करतील. ते कुठेच दिसले नाही. इनफॅक्ट ते आणखीन किती गोत्यात येतील आणि आपल्या नेत्यांना किती गोत्यात आणतील याकडे त्यांची मार्गक्रमण राहिली. त्यामुळे मला असं वाटतं आशिष, यावर आपल्याला नंतर आपण चर्चा करू. 2 गोष्टी इथे मला आता सांगायला पाहिजे. ते म्हणजे काँग्रेस म्हणजे शिवसेनेला मदत करेल नाही करेल का, ते परत म्हणजे नरोवा कुंजरोवा म्हणजे तटस्थ राहतील किंवा गैरहजर राहतील. पृथ्वीराज चव्हाणांसारखे आहेत ना नेते, ते पहिले करतील. म्हणजे त्यांनी सातारा जिल्ह्यामधल्या काही ठिकाणी शिवसेनेबरोबर गेलं तर चालतं, पण जेव्हा निर्णय घ्यायचा असेल त्यावेळेला खरोखरच मते सेक्युलर वगैरे असा काही निर्णयासाठी प्रगतिक आणि प्रागतिक प्रोग्रेसिव्ह त्यांना पॉलिटिकल व्हावं लागेल. आता ते कधीच पॉलिटिकल होत नाही, काँग्रेस खड्ड्यात गेली. करेक्ट. तर त्यामुळे आता काँग्रेसला सुद्धा ठरवावं लागेल की आपलं जे काही सर्वायवल आहे तर ते सर्वायवल खरोखरच शिवसेनेला सपोर्ट करून किंवा मुळातच आपल्या दृष्टीने काँग्रेस म्हणून 130 वर्षाची जुनी परंपरा असलेली सर्वदूर पक्ष आणि जो हात सर्वकरी आहे त्याला आपण परत रिवाईव्ह करणार का, मग शिवसेनेला जो आता तू मगाशी म्हणाला तसं की बीजेपीपेक्षा शिवसेना मऊ अशा ठिकाणी काहीतरी विचार करणार. आणि राष्ट्रवादीचं सगळंच अलबेल आहे हो. म्हणजे राष्ट्रवादी अजूनही त्या जे सगळ्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे त्याच्यातनं वर यायला तयार नाही. राष्ट्रवादी जी ग्रामीण भागातली होती तिथेही ती नेस्तनाबूत होत आहे. अशा पद्धतीने जर का काँग्रेस NCPची जर मार्गक्रमणाला राहिली तर मला असं वाटतं, चांदूरकर म्हणतात तसं, मग ह्या याच्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी जर का शिवसेनेच्या बाजूने जायचा विचार करायचाच ठरवला तर तो आत्ताच नाही तर कधी नाही, अशी आत्ताची परिस्थिती आहे. ठीक आहे, पण जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची
जर्सी झालेली आहे बरं का आज, हे विसरून ठिकाणी चालणार आहे ना, नाही. काही ठिकाणी नक्कीच 100% जर्सी आहे. झालेली Yes, आहे. बरोबर. त्यामुळं काय आहे की काही न आपल्या- करता ना आपण काँग्रेस ब्रेक एवढं नंतर पाठबळ सविस्तर आहे. चर्चा करणार आहोत. break ब्रेक नंतर. नंतर सविस्तर चर्चा करणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर सेना भाजप पुन्हा एकत्र येणार का? 74% लोक म्हणतात होय, निकालानंतर सेना भाजप पुन्हा एकत्र येणार. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. जनार्दन चांदोरकर, एखादी महापालिका फॉर एक्झाम्पल मुंबई महापालिकाच घ्या, ती कुठं काम करते तर ती नगरविकास खात्याअंतर्गत काम करते आणि मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेची आधीच SIT नेमून चौकशी लावलेली आहे. अशा वेळी शिवसेना पुन्हा हाच विचार करेल ना की भाजपबरोबर जा? नाही, हा जो आपला जो समज आहे हा एक झाला, पण त्याला शिवसेनेला जर आपण म्हणतो मगापासून जी चर्चा करतो की आता ते त्या वाघाच्या शेपटीवरती पाय दिलेला आहे आणि आता ते असं झाले तसं झालं, हे जर मटेरियलाइज जर व्हायचं असेल तर त्यांनी मुंबईच्या मेयरबरोबरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा हिशोब चुकता केला पाहिजे. बरं. त्याचं कारण असं आहे की यांनी समजा अशा पद्धतीनं मेयरला आणला किंवा आम्ही त्यांना सपोर्ट दिला बाहेरनं असं तसं मेयराला, तरीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या फायली काढू शकतात हां, आणि तरीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या इन्क्वायरीज करू शकतात आणि काही दिवस गेल्यानंतर महानगरपालिका बरखास्त सुद्धा करू शकतात. बरोबर आहे. इट इज विदिन हिज म्हणजे काँग्रेसची अशी इच्छा राहील की दोन्ही गोष्टी एकासोबत झाल्या पाहिजे. एकदा वसंतदादा असताना आपण केली होती ना बरखास्त महानगरपालिका. आपले ते त्रिपाठी होते ते स्टेट मिनिस्टर ते बरं. सतीश त्रिपाठी. तेव्हा त्या गोष्टीची सैन्यावाल्यांना कल्पना असल्यामुळं आता त्यांना फक्त महापौराच्या जागेसाठी भांडून चालणार नाही, तिथं वरून पासून ते जिथून पर्कोलेट म्हणून मग उद्धव ठाकरे असं तर म्हणाले नाही ना, की केवळ मुख्यमंत्री- मुंबईचा महापौरच नाही तर राज्याचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री- शिवसेनेचा हां. असेल. राम कदम, आता जनार्दन चांदोरकर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, हे तर काही वेगळीच माहिती देत आहेत. म्हणजे काँग्रेसनं तर सेनेबरोबर यायची तयारी आधीपासून केलेली आहे की एकीकडे महापौरच नाही तर मुख्यमंत्री बदला बघा. आणि उद्धव ठाकरेही त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये असंच काहीसं बोलले आहेत. मगाशी मी आपल्याला म्हणालो की ज्या त्या पक्षाचे नेते स्वतःच्या पक्षाचंच कौतुक करतील आणि स्वतःच्या पक्षाविषयी भविष्यामध्ये अधिक चांगली जागा मिळावी, अधिक चांगलं पद मिळावं अशीच अपेक्षा व्यक्त करतील आणि ती अपेक्षा शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाविषयी केली. त्यात वावगं काय? प्रत्येक पक्षाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे, जरूर पाहावीत, पण लोक कामाच्या आधारावर निवडून देत असतात आणि भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं काम केलंय त्या कामाच्या आधारावर पूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने निवडून दिलं ना. आणि केवळ आताच्या नव्हे, आपण महिन्याभरापूर्वी नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, काय निकाल आले? नाही नाही नाही, प्रश्न तो भाजप नाहीच एक आहे. नंबर. प्रश्न तो म्हणजे नाहीच आहे. अडीच प्रश्न हा वर्षाच्या आहे, कालखंडामध्ये प्रश्न जेवढ्या हा आहे निवडणुका की होत भाजप आहेत, शिवसेनेला गृहीत जेवढ्या धरते. निवडणुका होत आहेत आशिषजी, भाजप शिवसेनेला गृहीत धरते आहे. शिवसेनेला आमच्या पाठीमागे यावंच लागेल असं वारंवार भाजप सांगते आहे आणि शिवसेना ते ऐकायला तयार नाहीये. हे उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामुळे स्पष्ट होत आहे. नाही नाही, हे पत्रकारांचं स्वतःच आपलं मत असू शकेल. असं कसं? आम्ही उद्धव ठाकरे जे कोणालाही म्हणतात गृहीत नाही. की आम्ही मुंबईचा आमचा महापौरच अजेंडा clear नाही आहे. तर राज्याचा आमचा मुख्यमंत्री अजेंडा- शिवसेनेचा असेल, या वक्तव्याची फोड तुम्ही करणार नाही? नाही नाही, त्यांनी त्यांचं काय व्यक्त करावं हा त्यांचा अधिकार आहे. आमच्या दृष्टिकोनातून आमच्यासाठी सत्ता हे काही सर्व काही अरे नाहीये. वा. सत्ता आमच्यासाठी हे सेवेचं साधन आहे आणि भारतीय जनता पार्टी हा त्यागाच्या परिश्रमाच्या या मुशीतून तयार झालेले वा 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 वा. भाजपचे सव्वा दोन वर्षामध्ये भाजप तुम्ही माहीत अडीच झाला वर्षापूर्वी आहे. गेलात BJP सव्वा मध्ये. दोन तुम्ही वर्षामध्ये काय राम आम्हाला कदम सांगताय? यांना भाजप पूर्णपणे कळली आहे. बरोबर आहे. तुम्ही कधी अडीच हा विषय वर्षापूर्वी नाही. गेलात, मग वा, म्हणजे तुमच्याकडे आम्हाला नवीनच अध्याय ऐकायला मिळतोय. मी कधी चांगलं गेलोय आहे. यापेक्षा वा. मी एवढ्या कमी वेळात किती चांगलं हा, शिकलोय हे मग. महत्वाचं आहे ना. एक एकदम. मिनिट, बरोबर आहे. कधी गेलोय यापेक्षा कमी वेळात चांगलं शिकलोय आणि महाराष्ट्राला चांगलं सांगतोय. चांगल्या पॉझिटिव्ह अँगलनी बघा ना, वा, वा. प्रत्येक वेळेस निगेटिव्ह अँगलनी कशाला बघतो? बरं, ठीक आहे, ठीक आहे, म्हणा ठीक की आहे. बाबा, अडीच वर्षात चांगला बदल झालाय. अरे वा, वा. चांगलाच बदल खरं- झालाय. खरं अभिनंदन तुमचं. तुमच्या पक्षातला बौद्धिक अर्थ खरं तुम्ही घ्यायला पाहिजे.
ही वेळ आली आहे. अहो ते कीर्तनकार आहेत. ते कीर्तनकार आहेत. रामभाऊ माळगी नंतर राम कदम आणि राम बंधू प्रबोधिनीला तुम्हाला जायला पाहिजे. पुरोधिक जरी असलं हा नाही नाही नाही, ऐका ना अहो, चांगलंच बोलतोय तुमचं हे तुमच्याबद्दल पुरोधिक राम जरी असलं, कदम. तरी मी अहो, याला रामभाऊ सकाळ- कदम नाही, नाही, तुमच्याबद्दल ऐका ना. चांगलंच बोलतोय नाही, नाही, आम्ही. ऐका ना तुमचं जरी मग नाही 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 मी आणि केवळ राम कदम नव्हे, भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला बघा, तो अगदी असाच्या असाच याच मुशीतून तयार झालाय. वा अलग लक्षात, कशाला घेतले सत्ता आमच्यासाठी सेवेचं साधन वा. आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर एवढ्यासाठी बसवायचा आहे की आतापर्यंत ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार मुंबईकरांनी पाहिला, तुम्ही होता जर तिथे मुंबईकरांच्या नशिबात जर तेच खड्ड्याचे रस्ते येणार असेल तर काय उपयोग आहे. याच्यासाठी आम्हाला सत्ता हवी ठीक आहे होती. ठीक आणि आहे. मुंबईकरांनी सेना दिली भरभरून भाजपमधलं मतं. सगळं अजून महाराष्ट्रात दिली संपलेलं भरभरून मतं. नाही. सेना भाजपमधलं सगळं वाकयुद्ध अजून संपलेलं नाही. ते पुन्हा वाढणार आहे याची चुणूक राम कदम यांच्या बोलण्यातून दिसते आहे. शेवटी अजित सावंत, तुम्ही एका गोष्टीकडे आपण थोडंसं आपल्याला विस्मरण होतंय. काल रावसाहेब दानवे पत्रिका द्यायला मातोश्रीवर पोहोचले. आता मुलाचं लग्न असल्यावर जाणारच ना, असं काय करताय? नाही, हरकत नाही, त्यांनी यायला पाहिजे आणि असे व्यक्तिगत संबंध राजकारणामध्ये जपले पाहिजे. पाहिजे. प्रश्न असा आहे की त्यावर ते काय म्हणाले हे महत्वाचं आहे की ज्यांनी युती तोडली त्यांनी युतीसाठी आणि महापौर बनवण्यासाठी आमच्याकडे यावं असं ते 24 तास अगोदर बोलले. हो. हे महत्वाचं आहे. बरोबर म्हणजे आहे. अपेक्षा अशी आहे की आमच्याकडे यावं. आणि मला असं वाटतं की आज उद्धव ठाकरे यांची मानसिकता भाजपकडे आता आमचा महापौर बनवायला चला असं म्हणण्याचं इतकी मानसिकता उद्धव ठाकरेंची किंवा सामान्य शिवसैनिकाची राहिलेली नाही. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, लक्षात घ्या. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. आज पहिल्यांदा सेना भवनमध्ये उद्धव ठाकरे जेव्हा पत्रकार परिषद घेत होते तेव्हा त्यांच्या बाजूला रश्मी वहिनी आणि आदित्य ठाकरे बसलेले होते. रश्मी वहिनी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांच्या बाजूला पत्रकार परिषदेत बसल्या होत्या. यावरनं सुद्धा उलटसुलट चर्चा सुरू होणार आहे. कारण खरंच उद्धव ठाकरे आज खुश आहेत का, ते नाखुश आहेत का, ते नाराज आहेत का? कारण ज्या पद्धतीनं त्यांनी युती तोडली होती त्यामुळं आज जर का असा निकाल आला असेल की शिवसेनेपेक्षा भाजपला मुंबईत केवळ 2च जागा कमी मिळालेल्या आहेत, अशा वेळी उद्धव ठाकरे हे खुश नक्कीच नाही आहे, हे त्यावरनं स्पष्ट होतं आहे. त्यामुळं शिवसेना आणखी आक्रमक होईल का याच गोष्टीकडं सर्वांचं लक्ष आहे. हाच चर्चेचा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर सेना भाजप पुन्हा एकत्र येणार का? 75% लोक म्हणतायत होय, पुन्हा कल्याण डोंबिवली पॅटर्न प्रमाणे महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर उद्या सेना भाजप एकत्र येईल. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.